यस, गुड मॉर्निंग दोस्तों. आज आपण आलेलो आहोत धानोरा विटाळी येथे धनराज बोरसे सर यांच्या शेतामध्ये, आणि यांच्या तुरीला आपण काही फवारणी दिल्या होत्या, त्याबद्दल थोडीशी आपण रिझल्टची माहिती घेऊ. आणि हे दिले होते आपण यशवंत पाटील यांच्या मार्फत. तर धनराज सर, तुमचा पूर्ण परिचय द्या. माझं नाव धनराज रघुनाथ बोरसे, राहणार विटाळी, पोस्ट धानोरा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. ओके सर, तुम्ही किती वर्षापासून शेती करताय? आम्ही तर आजोबा पंजोबापासून नाही, शेती करतो. तुम्ही कधीपासून लक्ष देत आहे? मी जवळपास झाले 10-15 वर्ष झाले शेतीकडे लक्ष ओके सर, तुम्ही यावर्षी आपले वेस्टीजचे प्रोडक्ट वापरले फर्स्ट टाईम, हां. आणि तुरीवर आणि कॉटनवर वापरलेले आहेत. हो, तर तुमचं काय म्हणणं आहे आता तुरीबद्दल? तुरीबद्दल एकदम जबरदस्त रिझल्ट जे आजपर्यंत आम्हाला कोणत्याच दवाईमुळे नाही आले, ते वेस्टेजमुळे आले. ओके, तर वेस्टीजवर यशवंत सर आपण कोणकोणती फवारणी दिली? सगळ्यात अगोदर ग्रॅन्युअल्स ह्युमिक ग्रॅन्युअल्स दिला आहे, हां, आणि नंतर 82 ह्युमिक आणि आपलं हे गोल्डचा फवारा घेतला आहे पहिला. नंतर नॅनोटेकचा घेतलेला आहे. अच्छा, आता जर आता मॉसचा टाईम आला बरोबर, आणि हा घेरा काय म्हणणं आहे? ब्रँचेसबद्दल काय म्हणणं आहे? आता इतर शेतांपेक्षा याची क्वालिटी एकदम चांगली आहे, म्हणजे एकंदरीत पीक चांगला आहे, उंच आहे, ब्रँचेस खूप ओके, आहेत. हे तुम्ही नका बोलू. धनराज सर, तुम्ही सांगा. असं समजा की इथल्या जवळपास माझ्या मते तर इथल्या 10 खेड्यात पण अशी तूर कोणाची नसेल. बरोबर, अशी तूर यावेळेस जमली आमची. करेक्ट. आता मी सांगतो माझा अनुभव, की मी तिसऱ्यांदा या शेतामध्ये येतोय. अगोदर या रस्त्याने गेलो होतो, पण पावसामुळे थांबलो नव्हतो. मला शेत माहीत नाही तुमचं, या जंगलामध्ये मला काही समजलं नाही. परंतु तूर बघून मला समजलं की हे वेस्टीजचे प्रोडक्ट पडले असतील. पूर्ण गावामध्ये अशी तूर मला कुठंच दिसली नाही. बरोबर आहे? बरोबर. यशवंत, आपल्या हाईट से किती ऊंची आहे दिखाओ. आणि मुद्दाम आम्ही अशा ठिकाणी उभं राहिलो की जिथं आम्हाला व्हिडिओ काढता येईल. हा घेरा इतका जबरदस्त आहे, आणि सोबत याचा खोळही बघून घ्या, मजबूत आहे, आणि हे लवकर माल निघेल याची तर बिलकुल गॅरंटी आहे. कारण की हे प्रजनन अवस्थेमध्ये येते, लवकर याला मॉसची फवारणी दिली तर माल लवकर घरात येतो. आणि तुम्ही कॉटनलाही वापरलेलं आहे धनराज सर. कॉटनबद्दल काय म्हणणं आहे? कॉटनबद्दल असं म्हणणं आहे की अजून लोकांचा कापूस याचा बाकी, आमचा कापूस चालू झाला. अच्छा, वेचणी चालू झाली. येस. तो म्हणजे बघा, आपण सदैव म्हणतो की वेस्टीजचे प्रोडक्ट अगर वापरले तर तुमचं वेचा लवकर सुरू होतो, कारण की बोंडअळीचा काही इलाज नाही आहे. परंतु अगर 2 वेचे आपले झाले तर शेतकऱ्याला बोंडअळी यायच्या अगोदर माल त्याच्या घरात येतो. पूर्णपणे हा प्लॉट झाकला गेलेला आहे. अजून तर लोकांची तूर कमरीच्या वरच दिसते मला. तर तुम्ही हे सांगा, खर्च तुम्हाला कमी लागला की जास्त लागला? वेस्टीजमुळे खर्च कमी लागला, एकदम कमी. कमी. रासायनिक फवारणी काय घेतली तुम्ही, म्हणजे किती फवारे घेतले? रासायनिक फवारणी आजपर्यंत एक पण फवारणी झालेली एकही नाही झाली. गुड. खताचा डोस किती झाले? 2 डोस झाले. गुड. एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? हा, समाधानी. तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ इच्छिता? मी तर हेच सांगेन बाबा, माझ्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना सगळ्यांना की बा वेस्टेजची फवारणी एक वेळा तरी करून पहा. तुमच्याकडे 10 एकर असेल, त्यातली 1 एकर फवारणी करा 1 वर्ष. येस. आणि तुमच्याकडे किती एकर शेती? आमच्याकडे 12 एकर. तुम्ही त्यातले किती एकर वापरले आपले? यावेळेस 6 एकर. 6 एकर. 100% वापरणार. नाही, ते तर तुम्ही वापरताला आता रिझल्ट पाहिला, परंतु फरक काय तुम्हाला काय जाणवलं? क्लिअर सांगा. भरपूर फरक आहे त्या रासायनिक फवाऱ्यात आणि याच्यात. भरपूर. म्हणजे एक फवारा आम्ही कमी घेतला रासायनिकचा यावेळेस. अच्छा अच्छा अच्छा. एकंदरीत बचतही झाली आणि मालही चांगला. हा, मालही चांगला. हाँ, ओके. बाकी सब बढ़िया है? बाकी सब बढिया. बढ़िया आहे. चलो, तर सांगायला काही हरकत नाही. परत एक वेळा वेस्टीजचे जबरदस्त रिझल्ट. थँक्यू.